सगळ्या ह्या मुलींना आणि ह्या शिक्षकांना नमस्कार. नमस्कार. ह्या सगळ्या शिक्षकांना आणि ह्या मुली त्यांना पहिल्यांदा मला आभार मानायचे की मला इथे पुन्हा एकदा संधी, कारण काही वर्षापूर्वी मी इथे आले होते, त्यानंतर परत आता मला ही चांगली पूर्ण संधी मिळालेली आहे. खूप दिवस मला आधी सल्ला द्यायला मुलाला भरपूर आवडतोच मुळात. तर ह्या मुलींना म्हणजे माझ्या मुलीसारखेच आहेत त्या सगळ्या. यांच्यापेक्षा मला मोठी मुलगी असते, पण मला मुलगी आहे. त्यामुळे एक मुलीचं पालकत्व काय आहे हे मी समजू शकते. आता तुमच्या इथे बसलेल्या मुलीचे किमान वय आहे साधारण 10 वर्ष तरी असतील ना, आणि जास्तीत जास्त किती वर्ष असतील? 13 ते 14. आणि हे वय म्हणजे अतिशय नाजूक, म्हणजे कळीचं फूल उमलते कळी कशी असते तसं हे वय. एक वेगळं आयुष्याचं वळण लागतं ह्या वयाला. म्हणजे कुंभार कसा मातीचं जे मडकं चाकावर घडवतं ते व्यवस्थित घडलं पाहिजे, तरच ते मडकं असतं, माठ असतो, ते व्यवस्थित मजबूत आणि उत्तम होतं. तर ही जी घडवणुकीची वेळ आहे ही तुमची आहे. त्याला किशोर अवस्था किंवा आपण आणखीन पुढे जाऊन पौगंड अवस्था असं म्हटलं जातं. तर हा वयोगट साधारण 5 वर्षापासून सुरू होतो ते 13 वर्षापर्यंत. त्यात सुद्धा आणखीन 2 गट पडतात, एक ते 5 ते 9 आणि 9 ते 13. आता हे जे वय आहे त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे पहिल्या 5 ते 9 या वर्ष गटामध्ये मुलींची उंची वाढते. आता आपण मुलींबद्दलच बोलायचं आहे, त्यामुळे मुलींबद्दलच मी सांगणार आहे. मुलींची पहिल्यांदा उंची वाढते, वजन वाढतं, मेंदूचा हळूहळू विकास व्हायला लागतो. त्याच्यानंतर चेहऱ्याचा कांतीचा रंग त्वचेचा बदलतो. पुढं आणखीन जाऊन आणि मुख्य म्हणजे दातांमध्ये सुद्धा दात बदल होणं, पडणं, नवीन दात येणं हेच वय असतं. त्याच्याबरोबर आणखीन आपल्या शरीराचे अवयव उंची वाढणं, वजन वाढण्याच्या सोबत शरीराच्या अंतर्गत सुद्धा बदल होत असतात. बुद्धीचा विकास होत असतो. आणि पुढे आणखीन मुलींना वयात येऊन पाळी जे येणं प्रकार असतो त्याची पूर्वपीठिका या 5 ते 9 या वर्षात होते. 9 वर्षानंतर पाळी येण्यासाठी व्यवस्थित मुलीला मासिक पाळी कधी आता माहिती असेल हे मला माहीत नाही, पण आजकाल सोशल मीडिया किंवा घरात या बहिणी असतात किंवा आई असतात, त्यामुळे मुलीला साधारण अंदाज असतो. निर्मिती म्हणा किंवा सोशल मीडिया यामुळे मुलींचं जे पाळीचं वय आहे ते अजून खाली होते. पूर्वी हे 13 वर्षाच्या पुढे असायचं, आता 5-6 वर्षापासून सुरुवातच होते. तर पाळी येण्याच्या पूर्वी सर्वप्रथम 5 ते 9 ते 13 वर्षापर्यंत मुलींची उंची अजूनच वाढायला लागते, वजनही वाढतं, मेंदूची वाढ अजून जास्त होते. त्यानंतर त्वचेचा रंग उजळला जातो. त्याच्याबरोबर त्वचेवरती केस येणं किंवा छाती उंचवते होणे किंवा स्तनाग्र वाढणं, ह्या गोष्टी ब्रेस्ट म्हणतो आपण, ती वाढायला सुरुवात होते. मग अशा वेळेला मुलीच्या मनात आपोआप कुतूहल निर्माण होते की माझ्या बाबतीत तसं का होत नाही. मग ह्या गोष्टी सुरुवात व्हायला या वयात होतात. त्यावेळेला सुरुवातीला पाळी जी येते ती सुरुवातीला डायरेक्ट पाळी येत नसते. काही मुलींच्या मध्ये बहुतांशी सफेद पाणी जाणं, पूर्वपीठिका तयार होत असते, पांढरं पाणी जाणं ते नॉर्मल आहे आणि हे होत असते. त्या पांढऱ्या पाण्याचा रंग हळूहळू बदलत जाऊन पुढे पिवळसर होऊन नंतर एकदा कधीतरी आपल्याला लाल रंगाचा रक्तस्राव जाणवतो, सुरुवात होते. त्याला मासिक पाळी म्हणतात. आणि मग मुली घाबरतात, हे काय मला झालं, आमच्या वेळेला कोण सांगणारं नव्हतं, आता मुलींना शाळेतनं मार्गदर्शन होतं, घरात असतात, प्लस आता सोशल मीडिया आहे, आम्हाला कोणीच काही सांगणारं नव्हतं. आणि घरात आईशी बोलणे, वडिलांशी बोलणे ह्या गोष्टी फार त्यावेळेला लाजवटपणा होता. कोणी मोकळ्यापणाने शाळेत सुद्धा बोलत नसायचं, पण आता सांगितलं जातं आणि आधी माहितीही असतं. तर मग मुली घाबरतात, लाजवट होतात आणि हे काय वेगळा प्रकार झाला असंही वाटायला लागतं. आणि पहिल्या वेळी कोणी सांगितलं नसतं, अचानक ह्या गोष्टी होल्यानंतर थोडंसं थरकाप होतो. मग काय करायचं, तर अजिबात घाबरायचं नाही, हे सगळं नॉर्मल आहे. जशी कळी उमलते तसं स्त्रीचं हे पुढे तारुण्यात प्रवेश करण्याचं माध्यम सुरू होतं. 20 दिवसापर्यंत हे नॉर्मल पाळी येणं हे 20 दिवसापासून 18 दिवसापासून ते 35 दिवसापर्यंत होणं हे नॉर्मल आहे. त्याच्यानंतर साधारण हा रक्तस्राव किती दिवस होत असेल तर 4 दिवस 5 दिवस ते 7 दिवसापर्यंत असतो. आणि
आणि रक्तस्राव दिवसभरात ना, आता पूर्वीच्या काळी पद्धत वेगळी होती, आता सॅनिटरी पॅड मिळतात. तर सॅनिटरी पॅड हे आपण बदलायला लागतात, ते साधारण 4 ते 5 वेळा हे बदलावे लागतात. तर हे सगळं नॉर्मल झालं. पण आता हे कशामुळे होतं, तर मेंदूमध्ये पिट्युटरी म्हणून ग्रंथी असते, त्याच्यातनं पिट्युटरी हार्मोन जे असतात ते स्त्रवतात, तसेच गर्भाशयात पण असतात. आणि ह्यांचं दोघांचं म्हणून संतुलन होऊन दर महिन्याला गर्भपेशीमध्ये लालसर रंगाचा पडदा आणि गादी तयार होते आणि ती दर महिन्याला ते रक्तस्राव स्त्रियाच्या योनीच्या मार्गातून जात असतो, वाहत असतो. हे नॉर्मल सायकल आहे. मग आता यावेळेला काय केलं पाहिजे, तर व्यवस्थित अन्न पदार्थ खाल्ले पाहिजे, पौष्टिक समतोल आहार मुलीने घेतला पाहिजे. घरात जे असतात पदार्थ ते शिजवलेले पदार्थ ते खाल्ले पाहिजे. आता आपण जोपर्यंत साधारण 9 ते 14 वर्षापर्यंत पाळी येते, 18 वर्षापर्यंत जर मुलीला पहिली पाळी आली नाही तर मात्र डॉक्टरीकडे जावं लागतं. आणि कधी कधी काय होतं की पहिली पाळी तुम्हाला समजा आली, 9व्या वर्षात आली, 13 वर्षात येईल, कधी येऊ दे, दुसरी पाळी लगेच महिन्याला येईल असं नाही. कधी कधी 2 महिने जातात, 3 महिने जातात, 6 महिन्याचं वर्षही जातं. त्यामुळे घाबरायचं कारण काहीच नसतं. काहींची पाळी येते तर ती रक्तस्राव 4 दिवसात होतो, 5 दिवसाचं, पहिल्या वेळेस 8-8 दिवस, 15-15 दिवसही जातं. पण जर ज्यावेळेला सतत 15 दिवसांनी पाळी आली किंवा अतिशय उशीर झाला, सतत हे सायकल वाढतच गेलं, तर मात्र डॉक्टरांकडे जायचं. कधी कधी मुलींना पाळी येताना चक्कर येते, उलट्या येतात आणि अतिशय पोटही दुखतं. काहीचे नॉर्मल असतं, गोळी घेतल्यानं थांबतं, पण सततचं पोट दुखणं असतं तर तिकडे दुर्लक्ष करायचं नाही. आणि हे पोट दुखणं किंवा रक्तस्राव कमी जास्त प्रमाण होणं हे गर्भाशयाची वाढ, अंडकोशाची वाढ, त्याच्यामुळे हे कमी जास्त होत असतं. त्यामुळे घाबरायचं कारण नाही. 18 वर्षापर्यंत या सगळ्या गोष्टी थोडं नॉर्मल असतात. आता मेडिकल ट्रीटमेंटने सायकल व्यवस्थित करता येतं, पाळीचे चक्र संतुलित करता येतं आणि खाण्यापिण्या पथ्य पाणी हे करून ह्या गोष्टी होतात. दुसरी अशी गोष्ट की आजकाल मुलींना PCOD नावाचा त्रास सुरू झालेला आहे. म्हणजे बीजांडकोशात अनेक बीजांड तयार होतात, अपरिपक्व अशी बीजांड होतात आणि मग त्याच्या पुढे जाऊन सिस्ट म्हणजे गोळाकार ग्रंथी, सिस्ट म्हणतात त्याला, मेडिकल टर्मिनॉलॉजी आहे, मेडिकलमध्ये त्याला सिस्ट म्हणतात. आणि त्याचे परिणाम, त्याची कारणे बऱ्याच आहेत, पण ह्या गोष्टी आता काही दिसू लागल्या आहेत. त्याच्यासाठी वरच्यावर मेडिकल ट्रीटमेंट, मेडिकल चेकअप करणं प्रत्येक मुलीने गरजेचं आहे. तर आता हे कसं आपण व्यवस्थित करू शकतो किंवा त्याच्यासाठी काळजी काय घ्यायची, तर सर्वप्रथम पौष्टिक आहार खाल्ला पाहिजे. पौष्टिक म्हणजे आपण घरात जे जेवण बनवतो ते सात्विक आणि शुद्ध समतोल असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला काही गोष्टींची क्षमता पडते. कॅल्शियमसाठी दूध, अंडी, हिरव्या पालेभाज्या, कारण रक्तक्षय होत असतं ना, त्यामुळे हिरव्या पालेभाज्या खाणं गरजेचं आहे. हिरव्या पालेभाज्या, हिरव्या सर्व प्रकारच्या भाज्या. त्याचबरोबर जे लोक नॉनव्हेज खातात तर अंडी आणि मासे, मच्छी, चिकन, मटण हे गरजेचं आहे. काही जण खात नाही, मग त्याच्याऐवजी दही किंवा पनीर ह्या गोष्टी खायच्या. बाहेरचं फास्ट फूड अन्न हे अजिबात खाल्लं नाही पाहिजे, कारण त्याच्यामुळे पुढे चरबी वाढते आणि मासिक पाळीमध्ये त्रास व्हायला सुरुवात होते. त्यामुळे घरचं व्यवस्थित शिजवलेलं अन्न, पौष्टिक अन्न खाल्लं पाहिजे. त्याच्यात भरपूर होतात, कॅरम किंवा बुद्धिबळ ह्या गोष्टी बौद्धिक झाल्या, पण मैदानी खेळ खेळले पाहिजे. त्यामुळे शरीराचाही विकास होतो आणि मनाचाही विकास होतो. आता हे जे वय असतं ना ते नाजूक असतं. मी तुम्हाला बोलले त्यावेळेला मुलींच्या शरीरातून मी बदल झालेले सांगितले, काय काळजी घ्यायची सांगितली. आता बौद्धिक आणि मानसिक बदल काय होतात, तर मुलींना थोडंसं त्यावेळेला मुलगीची बुद्धी वाढते. मग त्यावेळेला विचार करायला लागतं की मला असं का झालं, माझ्यात असा बदल का होतो, मला असं वेगळं का त्वचेवरती केस येणं किंवा माझा मासिक पाळी सुरू होणं हे का व्हायला लागलं. मग कुतूहल वाढतं. मग कुणाशी बोलायचं, मैत्रिणीशी बोलायचं तर मैत्रिणीशी बोलू की नको, आई वडिलांशी बोलण्याची जरा वेळ नसते किंवा शेवटी आपण लाज वाटते की कसं बोलायचं. मग स्वतःशीच बोलायचं किंवा दुसऱ्या मुलीशी कम्पेअर करायचं. काय इतका मनावर परिणाम होतो की समोरच्या मुलीचं चांगलं, माझं चांगलं नाही, तिला सगळं मिळतं मला मिळत नाही, मत्सर होणं ह्या गोष्टी आपोआप होतात. मुली अबोर होतात. काय एकतरी अति बडबड्या असतात त्या शांत तरी होतात, नाही तर त्या विचार अंतर्मुख होतात, म्हणजे स्वतः विचार करायला लागतात. अशा मुलींमध्ये मानसिक बदल होतो. मग अशा वेळेला काय करायचं की आपण आपली आई ही सगळ्यात जवळची मैत्रीण, तिला आपण सांगितलं पाहिजे, तिच्याशी मोकळेपणाने बोललं पाहिजे.
कारण आई ही एकच आपली गुरु असते, त्याबरोबर मैत्रीण सुद्धा असते. त्यामुळे आपल्या मनातल्या सगळ्या शंका जसं आपण मैत्रिणीला बोलतो ना तसं आईशी बोला. जे काही मोकळेपणाने येईल ते आईशी बोला. कारण हे वय सांभाळायचं असतं, मनातल्या गोष्टी बोलण्याचं असतं. की आईचा दुसरा चांगला मित्र किंवा मैत्रीण होऊ शकत नाही. आता या ठिकाणी मला दुसरं एक सांगायचं की बौद्धिक वाढ होते. अशा वेळी काय करायचे, चांगली पुस्तकं वाचायची. आता मीडिया इतका झाला आहे की त्याचे वाईट परिणाम पण व्हायला लागले. त्याच्याऐवजी चांगली पुस्तकं वाचा, ज्या आपले लोकनेते आहेत त्यांचे चरित्र वाचा. त्याच्यापासून आपल्याला एक प्रकारचं मोटिवेशन मिळतं आणि आपलं आयुष्य व्यवस्थित रुळावर येतं. काहीही व्हॉट्सअप बघणं किंवा सोशल मीडिया बघणं हे कमीत कमी केलं पाहिजे. पुस्तकं ज्ञानाची जास्तीत जास्त वाचायची, जेणेकरून बुद्धीला गंज होणार नाही आणि बुद्ध्यांक सुद्धा आपला वाढेल आणि आपल्या विचाराची जी पात्रता आहे ती सात्विक होते. तर ह्या गोष्टी आपण मानसिक आणि बौद्धिक दृष्टीने सांगितलेल्या आहेत. दुसऱ्या अशा गोष्टी सांगायची झाली तर ही जे बदल होतात ना त्यावेळेला आम्ही मगाशी बोलली आईला सांगावं. त्याचं कारण सांगते की आई आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन करते. आई आपल्याला सांगते की आता ही तू आता मोठी झालीस, तू कशी काळजी घ्यायचीस. आईला समजलं पाहिजे की आपलं मूल काय करते, आपली मुलगी कुठे जाते, काय करते, काय खाते, कशी राहते, कुठल्या मैत्रिणीचं सर्कल कोणतं हे कळलं पाहिजे. आणि आता आपण मोकळेपणाने बोलतो. मला माझा एक अनुभव सांगायचा आहे की एक दिवशी आमच्या वेळेला असं कोण मोकळेपणाने बोलणं नसायचं की आईशी आणि मुलींशी असं रॅपो व्यवस्थित संवाद नसायचा त्या काळात. म्हणजे ह्या 30-35 वर्षाच्या पूर्वीच्या काळची गोष्टी सांगते. त्यावेळी बोलायचं कसं, सांगायचं कसं, मैत्रिणीशी पण लिमिटेड बोलणं असायचं. त्यामुळे मित्रमैत्रिणीच्या घरी जाणं ह्या सगळ्या गोष्टी कमी होत्या, आता सारख्या नाही आहे. तर मी जेव्हा मुंबईत होते त्यावेळेला घरी आम्ही जे काम करायचो तर आई आम्हाला आम्ही मदत करायचो कामाला. पण ज्यावेळेला काम असायचं त्यावेळेस केर कचरा टाकणं किंवा जे आपलं खरकटं उष्टावळ होती ते टाकायला कधीही आईने मला बाहेर पाठवलं नव्हतं त्यावेळेस होतं तरी. आणि ही गोष्ट मला कधी कळली तो पण आम्हाला माहितीच असं की भांडी वगैरे घासणं आतला केरवारा करायचा, पण खरकटं टाकायला तिने कधी मला बाहेर पाठवलं नाही. आणि माझं लग्न झाल्यानंतर 1 वर्ष मी जेव्हा घरी गेले त्यावेळेला तिने मला खरकटाची बादली दिली सोसायटीतनं आणि म्हणाले जा खरकटं टाकून ये. तेव्हा मी विचार केला एवढी वर्ष मी लहानाची मोठी झाली, आईने मला कधी खरकटं टाकायला का कधी पाठवलं नाही. आणि मी खरकटा टाकायला रोडवर गेले, कचरा कुठे खरकटा टाकणार तितक्या समोर बघितलं तिथे 4-5 मवाली पोरांची टोळी बसली होती. म्हणजे मला त्यावेळेला कळलं की मला आई मला बाहेर का अशा वेळेला पाठवत होती, दुपारच्या उन्हाताना नाही काय रात्री अपरात्री. सगळ्या प्रकारच्या तुम्ही फॅशन करा, सगळ्या प्रकारचे कपडे घातले घाला, काहीही करा, पण 7च्या घरात या. मी मेडिकल असायचे तेव्हा दवाखान्यात जायचे तर 10 वाजायचे, तर मला वडील घरात ना रात्री स्टेशनवर न्यायला यायचे. म्हणजे तळहाताच्या फळाप्रमाणे मुलीला जपणं काय असतं. त्यावेळी मीडिया नव्हता कुठला, सांगणाऱ्या मैत्रिणी नव्हत्या, पण आई वडिलांनी आम्हाला असं जपलं, फुलासारखं जपलं आणि त्यामुळे आम्ही आता एवढ्या पदावर पोहोचू शकलो. तर सांगायचं तात्पर्य की आई ही उत्तम बहीण असू शकते, मैत्रीण असू शकते, मार्गदर्शक असू शकते, गुरु तर ती असतेच. आणि आई आपल्याला सांगते की आपल्या घरात आपण मुलीच नसतो, आपले वडील असतात, भाऊ असतो. आता मी तुम्हाला सांगितलं त्यासाठी काय केलं पाहिजे, योगासनं कशी केली पाहिजे, व्यायाम कसा केला पाहिजे. पण आपली ही संस्कृती मी सगळेच पुरुष वाईट असतात, सगळेच मुले वाईट असतात असं मला सांगायचं नाही. भारतीय परंपरा आहे जी कृष्णाची आहे, जी रामाची आहे, अशा आपल्या भारतामध्ये आपण आहोत ना जन्मलेलं. तिथे सुसंस्कृती आहे. सुसंस्कृती कशी आहे हे मी तुम्हाला सांगते उदाहरण. ज्यावेळेला रामायण सगळ्यांना माहितीच असेल ना. रामायणामध्ये जेव्हा राम वनवासात गेला, रामाबरोबर लक्ष्मण गेला आणि पत्नी सीता पण होती, तर त्यावेळेला 13 वर्ष हा लक्ष्मण उपाशीत होता, हे माहीतच आहे आपल्या सगळ्यांना. आणि त्याच तत्पूर्वी जेव्हा सीतेला जेव्हा रावणाने पळवून नेलं तेव्हा वाटेत जटायू पक्षी लढला रावणाबरोबर. सगळं मला माहिती आहे, मला काही सांगायला नको. म्हणजे सांगायचं मला मुद्द्यावर असं यायचं आहे की त्यावेळेला रावणाने जेव्हा सीतेला पळवून नेलं, त्या पुष्पक वनातून नेलं, त्या पुष्पक विमानातून नेलं, त्यावेळेला सीतेने आपले अलंकार खाली टाकले. रावणासोबत असताना आपल्या रामाला कुठल्या दिशेने गेलेली आहे सीता, रावणाने कुठून पळून गेलेला आहे, तो मार्ग दिसावा म्हणून एक एक आपले अलंकार टाकत गेली होती सीता. हे तुम्हाला माहितीच असेल ना. तर त्यावेळेला जे एक अलंकार टाकले त्यावेळेला त्यानंतर राम आणि लक्ष्मण जेव्हा सीतेला भेटायला शोध करायला आले त्यावेळेस सीतेचे अलंकार हे रामाने ओळखले
आणि तिचे मंगळसूत्र म्हणा, दागिने म्हणा, केसाचे दागिने असू दे, नाही तर हातातील असू दे, पायातील असू दे, सगळे दागिने रामाने ओळखले. आणि तो ना लक्ष्मणाला विचारायचा की लक्ष्मणा, हे बघ, हे सीतेचे दागिने आहेत ना, सीतेचे दागिने आहेत ना. तर लक्ष्मण ढाय म्हणून रडायला लागला. लक्ष्मणाने फक्त एकच दागिना ओळखला, ते म्हणजे पायातल्या जोडव्या. तर लक्ष्मणाला विचारतो राम की लक्ष्मणा, सीतेचे एवढे सगळे दागिने म्हणजे जे काही होते, तर वनामध्ये काही जास्त दागिने नव्हते, जे काही दागिने होते ते दागिने लक्ष्मण म्हणाला, मी कसं रे रामा ओळखू, मी कधी सीतेकडे बघितले नाही, मी फक्त तिचे पायाला नमस्कार करत होतो. अशी ही आपली भारतीय संस्कृती आहे, जिथे वहिनीला आपण आई मानतो आणि तिचे पाय पडतो. त्यामुळे ह्या संस्कृतीचं रक्षण करणं, ह्या सीमारेषा मर्यादा ठेवणं हे तुमच्या हातात आहे, मुलींच्या हातात आहे. मग मुलीने कसं वागलं पाहिजे? मुलीने सुद्धा मर्यादेत राहिलं पाहिजे. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आपलं चांगलं असलं पाहिजे. कुठले तरी तंग कपडे घालणं, कुठले तरी आचरट बिचरट असे विक्षिप्त कपडे घालणं, किंवा आपण असं वागलं पाहिजे की समोरच्या माणसाला आपल्याकडे पायाची नतमस्तक व्हायला पाहिजे असं वाटलं पाहिजे. माझे वडील म्हणायचे की तुम्ही मुली आहात, मला रस्त्यातून जाताना मानाने मान उंच करून जायला पाहिजे, असे तुम्ही वागा. आणि तसं वागलं पाहिजे, आपल्या मुलींच्या हातात असलं पाहिजे. हे मुलींच्या हातात असतं. व्यवस्थित वागणं, व्यवस्थित बोलणं, पद्धतशीर कपडे रत्ते घालणं हे तुमच्या हातात आहे. संस्कृती ही भारतीय स्त्रीवर आहे. महाभारत हे स्त्रीमुळे घडलं, रामायण हे स्त्रीमुळे घडलंय. त्यामुळे संस्कृती ही स्त्रीच्या हातात आहे. ती तुम्ही पुढे चांगली ठेवली पाहिजे. चांगल्या आताच्या तुम्ही आहात, त्या भावी माता आहात. त्यामुळे तिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाची उद्धरी म्हणतो ना आपण. त्यामुळे चांगल्या मुली, चांगल्या आई आणि चांगल्या गृहिणी व्हा. चांगल्या नुसत्या घरातल्या गृहिणीने आज तर ते स्त्री कुठच्या कुठे पोहोचलेली आहे. सर्व क्षेत्रात स्त्रिया आहेत. त्यामुळे हे त्याचं जे बेस आहे ते आतापासून सुरुवात करा. तुम्हाला मोठं व्हायचं आहे तर त्यासाठी पूर्व पिढीका ही आता तयार करा आणि ध्येय घेऊनच जगा. एवढंच मी तुम्हाला सांगते. जे काही माझं आवडलं असेल तर तुम्ही घ्या, चुकलं असेल तर क्षमा करा.